काय मग झाली ना मुदतवाढ? मग आता विचार कसला करताय? आत्ताच रजिस्ट्रेशन करून घ्या. महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची मुदत महाराष्ट्र परिवहन महामंडळाने 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. 1 एप्रिल 2019च्या आधीच्या सगळ्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं राज्य सरकारने बंधनकारक केलं खरं, आणि न बसवणाऱ्यांवरती 1000 ते 10,000 पर्यंतचा फाईन लागू शकतो हेही सांगितलं. पण तरी 70% लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं. ग्रामीण भागातून तर फारच कमी प्रतिसाद मिळाला. मात्र मुंबईसोबत ठाणे, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. ही नंबर प्लेट बसवण्याचे अनेक फायदे सरकारने सांगितले आहेतच, त्यात मी काही वेगळं सांगायला नको. आणि ती बसवल्यामुळे कोणाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हाच विचार करून आतापर्यंत फक्त 65 लाख लोकांनी ही नंबर प्लेट बसवली आहे. ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून बनवलेली असून त्यावर युनिक लेझर कोड आहे, जेणेकरून गाडी चोरी, बनावटी नंबर प्लेटचा गैरवापर थांबवता येतो. या युनिक लेझर कोडमुळे चोरी केलेल्या गाडींचा शोध घेता येतो आणि ही नंबर प्लेट एक खास लॉक सोबत येते, म्हणजे ती सहजपणे बदलताही येत नाही. HSRP नंबर प्लेट बाबत 11 आणि 12 ऑगस्टला राज्यभरातील परिवहन अधिकाऱ्यांची बैठक भरली होती. त्यात फिटमेंट सेंटर वाढवणे, HSRP बाबतच्या समस्या दूर करणे या विषयांवर चर्चा झाली. मात्र मुदतवाढीविषयी काहीच चर्चा झाली नाही. पण 12 ऑगस्ट पर्यंत फक्त 30% लोकांनी HSRP नंबर प्लेट बसवून घेतली आणि उरलेल्या 2 दिवसात 70% लोक प्लेट्स बसवू शकणार नाहीत म्हणून सरकारने मुदत वाढवून दिली. त्यामुळे आता वेळ घालवू नका, कारण HSRP नंबर प्लेट बसवण्यात थोडा का होईना आपला फायदा आहेच.